स्वधर्माने वागा. धर्म सांगण्यासाठी संत अवताराला येतात आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संत आणि संतांची विभूती जगाच्या कल्याणासारखे असते. संत चंदनासारखे असतात, संत चंद्रासारखे असतात, संत सूर्यासारखे असतात. परंतु संत सूर्य आहेत पण सूर्यासारखे ताप देणारे नाहीत, ते तापहीन आहेत. संत चंद्र आहेत पण ते लांछन युक्त नाहीत, लांछन मुक्त आहेत. संत चंदन आहेत, चंदनाच्या झाडावर साप आहेत, पण संतांच्या सानिध्यामध्ये कोण कोण आहे? चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्पतया. आणि म्हणून चंदन, चंद्र आणि सूर्य यापेक्षा श्रेष्ठ संत आहेत. आणि असे संत आम्हाला सांगतात, समाधानी राहायचं असेल तर काय कर? मितूपण बोडवण. काय सांगितलं? मितूपण बोडवण. मी आणि तू हे सोडून दे. आपण मी आणि तू सोडत नाही म्हणून आपल्या पाठीमागं लागलं. काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जाणं आणि येणं पाठीमागं लागलं. आणि म्हणून यातून सुटका प्राप्त करायची असेल तर काय कर? ध्यानी शिव पंचानन. ध्यानाचा विषय काय कर? शिवाला कर, परमात्म्याला कर. आपला ध्यान कशाचा आहे? विषय आहे आपल्या ध्यानामध्ये. आपल्या ध्यानामध्ये वासना आहे. आपल्या ध्यानामध्ये नाना प्रकारच्या व्याधी आहेत. पण आम्हाला आमच्या परमर्षाने सांगितलं ध्यान कशाचं करावं? ध्यान मूलम गुरुर्मूर्ती. सद्गुरूचं ध्यान कशासाठी? परमर्षाने सांगितलं तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची सर्व धर्माची सहाय्यक, तोची सर्व तीर्थाचा नायक. तया गुरुशी नमो आता. ज्ञान विज्ञान धर्म आणि तीर्थ यांची प्राप्ती करून देणार तत्व म्हणजे गुरु आहे. म्हणून ध्यान कुणाचं करावं? गुरुचं. पण आपण गुरुचं ध्यान करत नाही, आपण विषयाचं ध्यान करतो. विषय किती वाईट आहेत पहा. विषयाच्या संदर्भामध्ये पंच विषय आहेत आणि त्यामध्ये माशाचं एक उदाहरण आहे. कोळी माशाला पकडण्याकरता काय करतो? जाळं टाकतो. त्या जाळ्याला गळ लावतो, त्या गळ्याला कणिक लावतो आणि पाण्यामध्ये टाकतो. आणि मासा धावत धावत येतो त्या गळ्याला पाहून. आणि ती कणिक, तिला दया येते आणि ती कणिक त्या माशाला बोलते, मत आ तू मेरे लिए. काय म्हणते कणिक माशाला? मत आ तू मेरे लिए, तू आता है मेरे लिए मगर ऊपर बैठा है तेरे लिए. विषयाच्या नादी लागलेल्या व्यक्तीचं असंच. मग ती कणिक समजावून सांगते, पण कामा तुरा नाम भयम न लज्जा. काम वाढला की माणूस आंधळा होतो. आणि म्हणून सांगितलं कामे नाडिले जगाला आणि अंतर पडले परमात्म्यापासून दूर होण्याचं एकमेव कारण काय आहे? तर काम आहे. आणि म्हणून त्या कामावर विजय प्राप्त करणं म्हणजे परिवाराला ताब्यात ठेवणं.
परिवार सर्वत्र ही स्वाधीन सुखी ते अक्षयी. पहा, एक इंद्रिय ताब्यात ठेवणं म्हणजे इतकं सोपं नाहीये आणि 5 इंद्रिय ताब्यात ठेवणं म्हणजे किती अवघड आहे. एका एका विषयाच्या नादी पुरंग मातंग पतंग मीना. 5 ते प्राणी एका एका विषयाच्या नादी लागले तर मृत्यूला प्राप्त झाले महाराज. आणि व्यक्ती मात्र, मनुष्य मात्र 5ही विषय सेवन करतो. त्याला काय ठेवलं असेल देवानं तयार करून, देवालाच माहित. आणि म्हणून आपल्याला तो त्रास, तो भोग, ती यातना प्राप्त करायची नसेल तर एकच काम करा, लिंगार्पित कर्म परम हाची धर्म. आपण जे सेवन करणारा पदार्थ आहे, भोग असणारा पदार्थ आहे, त्याला लिंगार्पित करा. पण लिंग कुठे गयात आमच्या? या लिंगाला कुणी म्हणलं धोंडा, तर त्याच्या तोंडा किडे पडतात. लिंग म्हणे धोंडा धोंडा, लिंग म्हणे धोंडा असणार तत्व आहे. ज्योतिषाम ज्योतिर्विदु. लिंग म्हणजे काय? वेदांनी आम्हाला सांगितलं, ज्योतिषाम ज्योतिर्विदु म्हणजे तो लिंग म्हणजे सूर्य आणि चंद्राला प्रकाश देणारं तत्व म्हणजे लिंग आहे. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः. आणि अशा लिंगाचं रोज ध्यान करा आणि ध्यान केल्यानंतर तुम्हाला आनंद, सुख, समृद्धीची प्राप्ती होणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण ही पूजा करत असताना फक्त एक नियम पाळा. कोणता? मी तू पण बोळवण. मी आणि तू हा भाव मात्र त्या ठिकाणी आणू नका. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराजांनी फलसिद्ध महास्वामीजींची कृपा प्राप्त केली आणि ती कृपा एवढी फळाला आली. महाराज, वीरशैव लिंगायत धर्माचं जे संत वाङ्मय आहे, त्या संत वाङ्मयाच्या कळस स्थानी बसण्याचा अधिकार शिवसंत लक्ष्मण महाराजांना कुणामुळे मिळाला? फलसिद्ध महास्वामीजींच्या मुळे मिळाला. आणि म्हणून आपण राजा आहोत. आपलं गुरुकुल राजा आहे. ज्ञानोबा माऊली एका ठिकाणी म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा. कुठला राजा आहे तो? संत कुळाचा राजा आहे. पब्लिकचा राजा कधी खाली येईल सांगता येत नाही. नोट वाटायला कमी पडला, खाली आला म्हणून समजा. ही पब्लिकच्या राजाची कहाणी आहे. पण संत कुळाचा राजा व्हायचा असेल तर त्या ठिकाणी अधिकार लागतो, त्या ठिकाणी जप, तप, पवित्रता लागते. आणि ती पवित्रता शिवसंत लक्ष्मण महाराजांनी साधनेच्या माध्यमातून कमवली. आणि त्यांना कुठं जागा भेटली? वीरशैव लिंगायत धर्मातील वाङ्मयीन क्षेत्रातील ते कळस आहे. आणि पाया कोण आहे? संत शिरोमणी मन्मथ माऊली. आता काही दिवसांनी त्यांची काय आहे? काय आहे? मोठ्यानं बोला की. जयंती कधी साजरी केली जाते हो? जन्मल्यावर की मेल्यावर? जन्मल्यावर. बघा किती पोरं हुशार आहेत पानमुशीची. टाळ्या वाजवायला लेकरांच्या. जन्म झाल्यावर जयंती साजरी केली जाते. जन्म कुणाचा होतो? मन्मथाचा होतो. जन्म घेण्याच्या पाठीमागचं प्रारब्ध कोणतं आहे संतांचं? संत जन्माला येतात, पण कोणत्या प्रारब्धानं जन्माला येतात?
संत जन्माला येत असताना अनिच्छा प्रारब्धानं येतात, स्वइच्छा प्रारब्धानं येतात. ते कोणत्या प्रारब्धानं येतात? तर संत जन्माला येताना स्वइच्छा प्रारब्धानं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि त्या विभूती काय करतात? शिवभक्ती लोप झाली, लोप झालेली शिवभक्ती पुन्हा उदयाला आणतात. आणि असा शिवभक्तीला उदय करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला त्यांचा जन्मोत्सव उद्या 23 तारखेला नाही, 23 तारखेला मन्मथ माऊलींना पाळण्यामध्ये घालायचं, त्यांचं नाव ठेवायचं आणि काय करायचं मला माहित नाही, सांगा. महिलांचं काम असते, तुम्हाला माहित असेल. मन्मथ माऊलीला विभूती लावतात, मन्मथ माऊलीला लिंग धारणा करतात, रुद्राक्षाची माळ घालतात, नाव ठेवल्यानंतर ना त्यांना तीर्थ प्राशन करतात, नैवेद्य दाखवतात. पण पाळण्यामध्ये पोटातल्या मुलाला ज्यावेळी तुम्ही ठेवता त्यावेळी त्याच्या गळ्यामध्ये लिंग असतो का? बघता का कधी? सांगा बरं, किती जणींच्या पाळण्यात असणाऱ्या मुलाच्या गळ्यात लिंग आहे? म्हणजे लिंग पूजा, रुद्राक्ष पूजा, भस्म पूजा फक्त देवाच्याच साठी, आमच्या मुलांच्या साठी. यामुळे आपण पाठीमागं राहिलो, यामुळे आपल्या बुद्धीतलं तेज हरवून बसलेलं, मनातला संकल्प विसरून बसलो आपण, शरीरातलं भजन विसरून बसलो. आणि म्हणून एक